कुंभ राशी. कुंभ राशीच्या जीवनात गेली अनेक वर्ष जणू एक अखंड परीक्षा सुरू आहे. कधी एखादं स्वप्न जवळ आलं तरी नशिबाने त्याला हातातून निसटवून टाकलं. कधी संधी दाराशी आली पण अडथळ्यांच्या गर्दीत ती ओळखता आली नाही. गेल्या 3 दशकात काहींनी संघर्ष करत यशस्वी चांगले पण ते टिकवणे कठीण झालं. तर काहींनी आयुष्यभर कष्ट केले तरी तो मोठा क्षण अजूनही दुरावलेला वाटला. 30 वर्षांनी पुन्हा हा ग्रहयोग येत आहे. यावेळी त्यांच्या केंद्रबिंदू तुमची रास ही कुंभ आहे. हा योग आर्थिक भरभराट देणार नाही तर आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात नवा प्रकाश आणणार आहे. याचा प्रभाव असा असेल की जे स्वप्न तुम्ही लहानपणी पाहिलेत पण काळाच्या ओघात हरवली ती पुन्हा जिवंत होतील. अडकलेली कामी अचानक मार्गाला लागतील. नशिबाचं चक्र वेगाने फिरायला लागेल आणि तुमच्या आयुष्यात नवं एक वळण मिळेल. तेही सोपं. यश, सामान्य मान सन्मानाने, अपार धनसंपत्तीने भरलेलं हे वर्ष असणार आहे. संघर्षाचा फळ आता काळ आता तुम्हाला मिळणार आहे. हा क्षण असा आहे की नशिबाला जणू हात धरून तुम्हाला सोन्याच्या दरवाजातून आत येत आहे. म्हणूनच हा काळ फक्त चांगला नाही तर स्मरणात राहील असं सुवर्णकाळ ठरणार आहे. नंबर 1 आहे मित्रांनो, आर्थिक क्रांती. संघर्षातून संपन्नतेने गेले अनेक वर्ष तुम्ही कितीही गोष्टी केल्या तरी तुम्ही हाताशी टिकत नव्हते. अनपेक्षित अडचणींनी सगळं साफ केलं पण आता नव पंचम राजक तुमच्या आर्थिक स्थितीत जादुई बदल घडवणार आहेत. वारसा किंवा जुन्या गुंतवणुकीत अचानक मोठी रक्कम मिळेल. काहींना परदेशातून किंवा उंच पदावरील व्यक्तींकडून मोठी आर्थिक मदत मिळेल. ज्यांनी शेअर मार्केट, सोनं, रिअल इस्टेट मध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली आहे त्यांना प्रचंड नफा होईल. हा पैसा केवळ तुमचं कर्ज फिटवणार नाही तर भविष्यातील स्थैर्यासाठी मजबूत पाया सुद्धा घालून देणार आहे. नंबर 2 आहे मित्रांनो, करिअर मध्ये पूर्व अशी झेप. तुम्ही कितीही मेहनत केली तरी योग्य वेळ मिळत नव्हती. आता ती स्थिती उलटणार आहे. वरिष्ठांचा विश्वास मिळून मोठ्या जबाबदाऱ्या हातात येतील. नोकरीत पदोन्नती किंवा पगार वाढ होईल. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल. काहींसाठी परदेशी कंपन्यांमधून जॉब ऑफर किंवा ऑनलाईन साईटवरची संधी उजळेल. हा काळ तुम्हालाच तुमच्या क्षेत्रात आदराने घेतलं जाणार असणार आहे आणि व्यक्तिमत्व बनवून शकतो. नंबर 3 आहे कौटुंबिक किंवा नात्यांमध्ये उदारपणा. गेल्या काळात घरातील वातावरण तणाव व गैरसमज दुरावा वाढला असेल तर तो आता कमी होईल. घरात साखरपुडा, विवाह, बाळाचा जन्म यांसारखी आनंद वार्ता आता तुम्हाला घरामध्ये मिळणार आहे. नातेसंबंधात नवा विश्वास निर्माण होणार आहे. पालक किंवा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. योगाचा एक मोठा फायदा होईल म्हणजे की तो भौतिक नव्हे तर मानसिक शांती मिळेल. सुरू होते हा आता जीवनाचा खरा अर्थ. तुमचं खरं क्षमतेचं भान होईल. हा काळ तुम्हाला आतून मजबूत आणि शांत, आत्मविश्वासी पूर्णपणे बनवणार आहे. नंबर 5, प्रभावशाली लोकांची साथ व नवपंचम या योगामुळे तुमच्या संपर्कात अशा व्यक्ती ज्यात समाजाचा मोठा मान आहे. राजकारण, प्रशासन, व्यावसायिक क्षेत्रात मोठे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन तुम्हाला हे मिळणार आहे. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मिळून तुम्ही मोठ्या अडचणी सुद्धा दूर करू शकता. म्हणजेच की अडचणींमधून तुम्हाला सहजच बाहेर पडता येणार आहे. नंबर 6 आहे अडकलेली कामे अचानक मार्गी लागणे. गेल्या काही वर्षापासून कोर्ट कचेरी, सरकारी परवाना या मालमत्ता वाद किंवा बिझनेस अडकून बसले असतील तर आता या वेगाने सुटतील. विलंब झालेले प्रोजेक्ट पूर्ण होतील. 2025 मधील नवपंचम राजयोगात कुंभ राशीसाठी किंवा धनसंपत्तीच नाही तर जीवनाचा दर्जा, मानसिक स्थैर्य, आत्मशांतता, व्यवसायामध्ये ग्रोथ आणि समाजातील स्थान हे तुमचं नक्कीच उंचावणार आहे. ही वेळ तुम्हाला जाणीव करून देईल की ब्रह्मदेव कितीही उशिरा देत असले तरी ते जे देतात ते
भरभरून देतात. आता विशेष काळजी तुम्हाला 2025 मध्ये काय घ्यायची आहे, तुम्हाला काय टाळायचं आहे. सुवर्णकाळ घेऊन येत असला तरी योग्य काळजी घेतल्यास त्याचा परिणाम हा अधिक वाढत नाही. म्हणजे ज्या त्यावेळी जे ती योग्य काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे. नोकरी व व्यवसायात अनावश्यक वाद तुमचं नुकसान करू शकतं. रोज सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. आता काही उपाय सांगणार आहेत, हे उपाय तुम्हाला अवश्य करायचे आहेत. रोज सकाळी लवकर उठून तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. नंबर 2 आहे दानधर्म. शनिवारच्या दिवशी घरी वृद्धी व कामगारांना फळे, कपडे इत्यादी लोखंडी वस्तू किंवा अन्नदान करायचं आहे. नंबर 3 आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा रोज तुम्हाला जप करायचा आहे. दर रविवारी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे. रत्न धारण करायचं आहे की ते ज्योतिष सल्ल्यानुसार तुम्हाला ते रत्न पन्ना धारण करायचं आहे. झाड व प्राण्यांची सेवा, प्राण्यांना झाडांना पाणी देणं, भटक्या जनावरांना अन्न पाणी देणं हे तुम्हाला करायचं आहे. 30 वर्षाच्या प्रतीक्षेचा काळ हा कुंभ राशीसाठी 2025 मधील नवपंचम राजयोग म्हणजे संघर्षातून यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा काळ आलेला आहे. गेल्या 3 दशकातील अडथळे, आर्थिक अडचणी, मनातील असुरक्षित हळूहळू तुमची आता नाहीशी होणार आहे. मित्रांनो, जीवनात अडकलेली स्वप्न पूर्ण तर हे नक्कीच होणार आहेत. हरवलेला आत्मविश्वास तुम्हाला परत मिळणार आहे आणि तुमचं नाव सुद्धा यशस्वी होणार आहे. आदरणीय लोकांच्या रांगेत तुमचं आता नाव घेतलं जाईल. सततच्या प्रयत्न हेच राजयोगात फरक तुम्हाला दिसूनच येईल. मित्रांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती अवश्य पोहोचेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.